श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. मी सौ संध्या रमेश पुजारी, पूर्वाश्रमीची संध्या दिगंबर तेरवाडकर. माझ्या या देवी सर्व भूतेषु या कथा मालिकेतील ही आजची चौथी कथा. तसं पाहिलं तर ह्या साऱ्या कथानायिका आपल्या अवतीभोवती असणाऱ्या, पण आपल्या कर्तृत्वाने, झुंजार वृत्तीने परिस्थितीवर मात करून प्रेरणा देणाऱ्या, ही पण त्यातलीच एक देवी स्वरूपा. तर तिच्यासाठीची ही आजची खास माळ. तर ऐकूयात. नमस्कार. श्री गुरुदेव दत्त. हल्ली हल्ली पायऱ्या चढताना तिला थोडं थकल्यासारखं होतं. थांबावं लागतं. पायांची कुरकुर चालूच असते. पण आता इतके दिवसांची त्यांची हळूवार स्वरातील तक्रार गोंगाटाचं रूप घेत होती. गोंगाट नाही सोसवत आता. तिनं पायांना, गुडघ्यांना प्रेमळ नजरेनं पाहिलं. प्रेमानं हात फिरवला. अरे, इतकी वर्ष साथ दिलीत, तुमच्यामुळं तर मी इतक्या पायऱ्या चढले ना. आता तर थोडंसंच अंतर बाकी. ती हिमतीनं चढू लागली. तशी आधीपासूनच ती हिम्मतवाली. पण आता थोडंसं थांबायला हवं, तिच्या गुडघ्यांनी सांगितलं. ती हिमतीनं सोफ्यावर विसावली. आता ही हिम्मत कुठं थांबायचं, कुठं चालायचं, हे ती आजीकडून, आईकडून शिकत आलेली. सोफ्यावर विसावल्यावर तिचा जीवनकाल चलचित्रपटाप्रमाणे तिच्या डोळ्यासमोरून तरळू लागला. आता माहेरचं भलं मोठं कुटुंब, आई, वडील, काका, काकू, बहिणी, भाऊ, आत्या, चुलत भावंड, आत्ते भावंड आलं गेलं. त्यामुळं आणि ही मोठी घरातली, त्यामुळं काय झालं, अगदी शाळकरी वयातच हिच्या हातची भाकरी छान गोलाकार होऊन चुली पुढं टम्म फुगू लागली. अन्नपूर्णेची चव हिच्या हाती मुरू लागली. जबाबदारी पडत राहिली आणि ही घडत राहिली. शिकत राहिली. शिक्षणाची फार आवड. पण आता पुढचं शिक्षण नकोच. शिकलं एवढं बास. तिला आठवलं घरातून आलेलं हे वॉरंटच जणू, फरमान. किती बेदरली होती ती. शिक्षणाची आवड, पण शिकण्यासाठी होती सवड, पण शिकवायसाठी होती का सवड? नाही शिकायचं तिला काही पटेना. आणि मग तिनं तिचं आराध्य दैवत दत्तप्रभूंना साकडं घातलं. इच्छा शक्ती जिंकली आणि आश्चर्य वाटावं असं हिची शिक्षणाची वाट सुकर झाली. घरचं करून ती शिकली. हो ना, ही वाटते ना आपली, तुमच्या आमच्यातली. मोठ्या हिमतीनं पदवी घेतली. आयुष्याची स्वप्न रंगू लागली आणि काही समजायच्या आतच चार चौघींसारखी बोहल्यावर उभी राहिली. खरंच कित्येकींना मी पाहिलंय, परिस्थितीशी जुळवून घेताना रडलेलं, कुडलेलं, इतरांना दोष देत, नशिबाला दोष देत आयुष्य काढलेलं. पण ही तशी नाही. लग्नानंतर ही सासरी मोठं कुटुंब, सासू, सासरे, दीर, जाऊ, नणंद, देवधर्म, कुलाचार. पण ही आजीच्या आणि आईच्या हाताखाली घडलेली, सारं सारं अगदी जबाबदारीनं पार पडणारी. इथंही तेच झालं. जबाबदाऱ्यांचं ओझं वाढत राहिलं. काही वेळेस मला असं वाटतं की जबाबदाऱ्या पण जबाबदार माणसं पाहूनच येतात का? जबाबदाऱ्या पण जबाबदार माणसं पाहूनच येतात का? आणखी एक जबाबदाऱ्यांचं ओझं वाढवतच राहतात का? नियतीला वाटत असेल, किती घेते बघूयातच ही ओझं. किती घेते बघूयातच ही ओझं. ओझं घेऊन घेऊन पार वाकेल आणि कधी ना कधी ओझं दूर फेकेल. नियतीला असंही वाटलं असेल का की ही कष्टांची जमीन मनापासून कसेल आणि स्वप्न
सत्यात उतरवेल. पाहूयात काय करते ही. सासरे गेले. घरासाठीच्या कोर्ट कचेऱ्या 5वीला पुजलेल्या. मुलं बाळ, आजारपण, शिक्षण, कुठं कुठं पुरं पडायचं आणि पुरं पाडायचं. दुसरी एखादी असती तर बसली असती रडत कुडत, पण ही राहिली धडपडत. कुटुंबात सहाय्य म्हणून पतीबरोबर कंबर कसून राहिली उभी ताठ मानेनं. पतीनंही छान साथ दिली. कणखर कण्याने दोघांनी आपलं स्वप्न पूर्ण केलं का पाहू. हिनं काय केलं, शिवण व भरतकामाचा डिप्लोमा केला आणि आली की पहिली शासन मान्य केंद्रात एक पायरी वर चढली. तेवढ्यावरच ती थांबेल कशी. एक एक पायरी चढतच राहिली. 1 वर्षाचा मॉन्टेसरी कोर्स केला. त्यातही अगदी लक्षणीय असं विद्यापीठात प्रथम स्थान मिळवलं. एकेकाळी आता पुढचं शिक्षण थांबवावं लागतंय की काय असं वाटणारी ही आज एकामागून एक यशाची शिखरं पादाक्रांत करणारी. अनेकविध अनुभवांनी समृद्ध होत, परिस्थितीला तोंड देत, आलं गेलं सणवार सारं सारं भक्तिभावाने पार पाडत, लेकरांमध्ये संस्काराचे बीज रुजवत, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणारी ही कर्मयोगिनी. खरंच हिनं काय काय नाही केलं. शिवण क्लासमध्ये शिक्षिका, बालवाडीत काम, शिवणकाम, भरतकाम, हिची धडपड चालूच. आपल्या लेकरांनी खूप शिकावं, त्यांना खूप शिकवायचं, हे या उभयतांचं स्वप्न. आणि मग काबाड कष्टातून थोडी स्थिरता आली जेव्हा हिला शाळेत शिक्षिकेची नोकरी मिळाली. आणि खरंच हिनं त्याचं सोनं केलं. आता सोफ्यावर बसल्या बसल्या तिला आठवू लागलं. तिला आठवलं 2 प्रसंग. तिला फोन आले होते. आनंदानं घरचं वातावरण उजळून निघालं होतं. फोनवर फोन येतच राहिले आणि हिला कृतकृत्य करतच राहिले. काय झालं होतं बरंचसं, तर हिच्या दोन्ही मुली पाठोपाठ SSC मध्ये अगदी बोर्डमध्ये विशेष गुणवत्ता यादीत झळकल्या होत्या. बोर्ड रँकर्स ठरल्या होत्या. सारे कष्ट क्षणार्धात विरले होते. आता कष्टाचे दिस सरले होते. नवीन दिशा, नवीन स्वप्ने, पिल्लांच्या पंखात बळ देण्याचे काम नवऱ्याच्या खंबीर साथीने पूर्णत्व पावले होते. लेकरांनी झेप घेतली होती. उत्तम कारकीर्द, उत्तम नोकऱ्या, आनंदाच्या लहरी साऱ्या हिच्या मनपटलावर हळुवार स्पर्शत होत्या. हिच्या 2 नेत्रांमध्ये दत्तप्रभूंच्या वरची अढळ श्रद्धा 2 निरांजनात जणू तेवत होती. इतक्या खस्ता खाल्ल्या होत्या ह्या वास्तूसाठी, कोर्ट कचेऱ्या लढवल्या होत्या, त्यातही हे जिंकले होते. आणि आज त्याच घराची भव्य छान वास्तू नावारूपाला आली होती. तिला सारं सारं नजरेपुढे तरळू लागलं आणि त्या भव्य वास्तूत स्वकष्टार्जित ती सोफ्यावर थोडीशी विसावली होती. तिच्या कष्टांचं चीज झालं होतं. सोनं परिस्थितीच्या अग्निशिखातून तावून सुलाखून लखलख झळकलं होतं. स्वकष्टार्जित धन, प्रतिष्ठा, नावलौकिक. हो, आणि एक सांगायचं राहिलं. महाविद्यालयीन जीवनातही नेतृत्व, अन्यायाविरुद्ध लढण्याची वृत्ती, हेही अगदी लक्षणीय. तेही आता तिच्या कामी आलं होतं. सारं सारं लाभलं होतं. शिक्षिकेची नोकरी करताना हिनं 1000-1200 मुलांना भगवद्गीताही शिकवली होती. नुसती शिकवली नव्हती, तर ही गीता जगत राहिली होती आणि जगत आली आहे. शाळेसाठी वक्तृत्व, वादविवाद, अनेक सांस्कृतिक कामात हिनं शाळेचं नाव झळकवलं होतं. मुलांना मार्गदर्शन केलं होतं आणि विद्यार्थ्यांचा व कैकांचा ही आदर्श बनली होती. आजही हिचे विद्यार्थी हिला भेटतात तेव्हा वाकून नमस्कार करतात. आणखी काय हवं. पण आता गुडघे कुरकुरतायत, काही सांगू इच्छित आहेत. कंबर म्हणते थांब जरा, चालू नको बाई तरा. खूप केलंस,
खूप केलंस, आता निवृत्तीचा आनंदोत्सव करूयात. जीवन गाणे आनंदाने गाऊयात. आता तुम्हाला वाटू शकतं, हिनं केलं ते लेकरांसाठी, कुटुंबांसाठी अनेक जणी करतात. मग हीच का अनेकींपैकी विशेष एक? अनेक जणी करतात, पण प्रकाश उजळताना ह्या समयीच्या ज्योतीस धगीवर राग नाही. प्रकाश उजळताना ह्या समयीच्या ज्योतीस धगीवर राग नाही. ईर्षा द्वेष मत्सर हे वेदावे यांची अंतरी आग नाही. ही जाणते फक्त कष्टाने उजळत राहणे. दत्तप्रभूंच्या छत्राखाली गात राहणे, जीवन गाणे, सत्कर्म करत राहणे. तर अशा या कर्मयोगिनीस ही चौथी माळ अर्पण करूयात. कोण? ही कोण आहे? अहो, ही तर माझी अंतरंग सखी, सासरची म्हणजे कराडची सौ नीला नारायणराव हणमंते आणि नृसिंहवाडीची माहेरवाशीण पुष्पा कल्याण बड्ड. तर पुष्पे, ही चौथी माळ तुझ्यासाठी खास. या देवी सर्वभूतेषु सखी रूपेण संस्थितः नमस्तस्यै 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 नमो नमः. श्री गुरुदेव दत्त.